रिअल लाईफ इव्हेंट्स आहेत, खूप सारे प्रश्नचिन्ह लोकांना आहेत, त्याची उत्तरं जी आहे धर्मवीर 2 मध्ये आहेत. कारण की दिघे साहेबांबरोबर पूर्णपणे त्यांच्या सानिध्यात शिंदे साहेब राहिले. शिंदे साहेब जेव्हा काहीच नव्हते तेव्हापासून जे आहे त्यांना शिंदे साहेबांना घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी केलं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा जंगम. तुम्ही बघताय सकाळ आणि धर्मवीर 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा. अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आपल्यासोबत. श्रीकांतजी, खरं तर धर्मवीर 2 ची खूप उत्सुकता होती. म्हणजे असं तुम्हाला राजकारण आणि या सगळ्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले जातात, पण आज धर्मवीरचं निमित्त आहे, कारण खूप खास चित्रपट साहेबांच्याही जवळचा. धर्मवीर 2 ची तुम्हालाही उत्सुकता होती तितकीच? नक्कीच, मलाही तितकीच उत्सुकता आहे की जितकी प्रेक्षकांना आहे. मी आजच ट्रेलर पाहिला, पण ट्रेलर एकदम जबरदस्त, दोन्हीही मराठीमध्येही आणि हिंदीमध्येही. आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही तितकीच ओढ जी आहे धर्मवीर 2 ची लागलेली आहे. ज्या प्रकारे भरभरून प्रेम प्रेक्षकांनी धर्मवीर 1 ला दिला आणि तो बघता बघता सुपर डुपर हिट झाला मराठी चित्रपट. मला वाटतं हा देखील त्याच्यापेक्षा पुढे हा धर्मवीर 2 जाईल, कारण की याच्यामध्ये इमोशन्स जास्त आहेत, एंटरटेनमेंट आहे, ड्रामा आहे, रिअल लाईफ इव्हेंट्स आहेत, खूप सारे प्रश्नचिन्ह लोकांना आहेत, त्याची उत्तरं जी आहे धर्मवीर 2 मध्ये आहेत. पण मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे वडिलांना त्यांची भूमिका चित्रपटात बघणं हे कशा पद्धतीने असतं तुमच्यासाठी? मला वाटतं ती एक वेगळा अनुभव आहे. धर्मवीर, कारण की दिघे साहेबांबरोबर पूर्णपणे त्यांच्या सानिध्यात शिंदे साहेब राहिले. शिंदे साहेब जेव्हा काहीच नव्हते तेव्हापासून जे आहे त्यांना शिंदे साहेबांना घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी केलं. आणि आम्ही तर लहानपणापासून त्या दोघांना पाहत आलोय, पण असं मोठ्या पडद्यावरती पाहण्याचा एक वेगळा अनुभव आहे. आणि या निमित्ताने जे आहे हे दिघे साहेबांबद्दल जे आकर्षण लोकांना आहे की दिघे साहेब कोण होते, कसे होते, कसं व्यक्तिमत्व होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या धर्मवीर 1 च्या माध्यमाने लोकांपर्यंत गेल्या. आणि आता दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, कशा प्रकारे दिघे साहेब अजून लोकांमध्ये कशा प्रकारे जाऊन काम करायचे, प्रत्येक घटकाला कसा न्याय द्यायचे, प्रत्येक समाजाला कसा न्याय द्यायचा, ते मला वाटतं या धर्मवीर 2 च्या माध्यमाने तिथे पाहायला मिळेल. आणि साहेबांची ही भूमिका, शिंदे साहेबांची भूमिका जी आहे ही थोड्या प्रमाणामध्ये या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं शेवटचा प्रश्न असा की तुमचा किती सहभाग आहे या चित्रपट निर्मितीत, किंवा ते तयार होत असताना, अर्थात तुमची धावपळ असते दिवसभर, पण चित्रपट तयार होत असताना सांगू, धर्मवीर 1 ला मी पूर्ण वेळ इन्व्हॉल्ड होतो, धर्मवीर 2 ला थोडा थोडा वेळ देता आला. तर मला वाटतं प्रवीण तरडे, मंगेश देसाई, सगळी टीम यांनी खूप चांगलं काम, मला 3-4 वेळाच फक्त जाता आलं सेटवरती धर्मवीर 2 ची शूटिंग पाहण्यासाठी. आणि मला वाटतं पिक्चर जबरदस्त होईल. चांगली फिल्म या सगळ्या टीमनी मिळून बनवलेली आहे आणि प्रेक्षकांचा पण प्रतिसाद जो आहे जास्तीत जास्त त्यांना लाभेल. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जसं प्रेम, जसा आशीर्वाद आपण धर्मवीर 1 ला दिला, तसाच आशीर्वाद, तसाच प्रेम जो आहे धर्मवीर 2 ला देखील द्या. धर्मवीर 2 आपण पाहण्यासाठी 9 ऑगस्टला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जरूर आणि नक्की जे आहे ते आपल्या पूर्ण परिवाराला आपण घेऊन जावं, एवढीच विनंती करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.